नमस्कार। मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते सोमवारी रात्री अचानक बेशुद्ध पडले व यातच त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या जाण्याने मराठी विश्वात मोठी पोकळी तयार झाली आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे सविस्तर माहिती। पण तत्पूर्वी वायर मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील। मित्रांनो, हिंदी तसेच मराठी चित्रपटात साकारलेल्या चरित्र भूमिकांमधून लोकप्रिय झालेले मराठी अभिनेते अच्युत पोद्दार यांचे सोमवारी रात्री 10:10 निधन झाले। रात्री अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र उपचार घेत असतानाच त्यांची प्रकृती ही अधिकच ढासळली व त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सैन्य दलातील चमकदार कामगिरी तिथून निवृत्त झाल्यानंतर 25 वर्ष इंडियन ऑइल कंपनीत काम सांभाळून अभिनयाचे वेड जपणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचा जीवन प्रवास हा प्रेरणादायी ठरला। त्यांची अभिनय क्षेत्रातील वाटचाल उशिरा सुरू झाली असली तरी त्यांनी पंडित सत्यदेव दुबे, विजया मेहता आणि सुलभा देशपांडे यांसारख्या नाट्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबर दीर्घकाळ काम केले होते। त्यांनी तेजाब, परिंदा, अंगार, रंगीला आणि 3 इडियट्स या चित्रपटात काम केले, तर भारत एक खोज, वागडे की दुनिया या मालिकेतही त्यांनी आपला अभिनय साकारला। एवढंच नाही तर त्यांची 2022 झी मराठी वाहिनीवर माझा होशील ना या मालिकेतील अप्पांची भूमिका ही प्रचंड लोकप्रिय ठरली आणि यातूनच ते प्रसिद्धीच्या शिखरावर आले। तर आपल्या या चॅनलच्या परिवारातर्फे या दिग्गज मराठी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली।